लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। लाडक्या बहिणीच्या योजना आपण सुरू केलेल्या आहे आणि लाडक्या बहिणींनाच काहींना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही आणि डीबीटीची प्रोसिजर आम्ही कालच सुरू केलेली आहे। साधारणपणे ती डीबीटीची प्रोसिजर पूर्ण व्हायला 5 दिवसाचा कालावधी लागत असतो। दिवसाला साधारणपणे 25 लाख 30 लाख 50 लाख पर्यंत डीबीटी होत असतो आणि अशा पद्धतीने ते पुढच्या 3 दिवसामध्ये उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा होतील। ई केवायसीच्या संदर्भामध्ये ज्या महिलांचं राहिलेलं आहे अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहोत का? नाही, आम्ही त्या संदर्भामध्ये ज्यांनी ई केवायसी करत असताना चुकीचे ऑप्शन निवडले आणि त्याच्यामुळे त्यांची ई केवायसीची प्रक्रिया ही पूर्ण होऊन सुद्धा नोंद होत नाहीये, त्यांच्यासाठी आम्ही 31 पर्यंतची मुदत दिलेली आहे आणि 31 पर्यंत त्यांनी ती त्या ठिकाणी दुरुस्ती करावी आणि त्यांना जो आधी जो लाभ सुरू होता तो त्या पद्धतीने ज्या राहून गेल्या अशा महिलांसाठी पुन्हा काही संधी देणार? साधारणपणे ही जी ऑगस्ट महिन्यामध्ये ई केवायसीची प्रक्रिया सुरू केली, त्याला परत ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदतवाढ देण्यात आली होती आणि त्याला 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। 6 महिन्यापर्यंत ई केवायसीचा कालावधी होता। आपण इतर योजनांचा जर तपशील घेतला तर ई केवायसी साठी आतापर्यंत 6 महिन्याची मुदत ही कुठल्याच विभागाने दिली नव्हती। ती पहिल्यांदा महिला व बालविकास विभागाने या लाडकी बहीण योजनेसाठी दिली। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांचा जो हप्ता आहे तो वितरणाला सुरुवात झालेली आहे। स्वतः आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती दिलेली आहे। सोबतच ज्या बहिणींची केवायसी झाली होती त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे। चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा।